नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे हिंदू नववर्षातला पहिला दिवस, म्हणजे आज आहे आपला गुढीपाडवा। आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण उभी करणार आहोत गुढी, आणि गुढी उभी करताना ती कशी सजवली जाते, ती सजवताना जी काय मजा असते, म्हणजे काय काय वापरलं जातं सजवायला, किंवा गुढी उभारतानाचे वरती जे कडीलिंबाचा पाला वगैरे आहे तो कसा लावला जातो, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल। आणि खूप एन्जॉय करायचा आजचा व्हिडिओ। पुढे आपल्याला एक रॅली आहे, रॅलीचा छोटी एक क्लिप मी यामध्ये ॲड करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओंची अपडेट तुम्हापर्यंत सर्वात पहिला पोहोचेल। तर मित्रांनो, गुढीसाठी हा आपण बांबू घेतलेला आहे। हा बांबू बघू शकता तुम्ही, आपला दरवर्षीचा बांबू आहे। सो आता या बांबूला आपल्याला आता सजवायचं आहे। आणि आता वाजले सकाळचे 6:15। या टायमाला आपण एकदम लवकर गुढी उभारतोय, कारण की आपल्याला जायचं आहे पुढे मिरवणुकीला। सो आता मी फटाफट बांबू सजवतो, तुम्हाला टाइम लॅप्स किंवा नॉर्मल व्हिडिओमध्ये दाखवतो। आपण ह्या 3 गोष्टी आपण बांबू सजवण्यासाठी वापरणार आहोत। त्यामध्ये पहिलं एक आहे हळद, दुसरं आहे आपल्याकडे कुंकू, आणि आहे हे तिसरं गंधगोळी। तर ह्या 3 ह्याच्याने आपण आपले बांबू सजवणार आहोत। तांब्यामध्ये भरून घ्यायची आपल्याला, आणि नंतर ती काठीला लावायची आहे। काठी म्हणजे आत काठीला लावून आत घालायचं, मग ते हार घालायचा। मित्रांनो, अशा प्रकारे आपण गडू लावलेला आहे। गडू आणि साडी एकत्र बांधून घेतली आधी। त्यानंतर हार जो आहे, हारामध्ये काय काय आहे तर आपला एक नॉर्मल फुलांचा हार आहे, आंब्याच्या पानांचा एक हे आहे, टावळी आहे। मेन म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी चाफ्याला, हा चाफा आहे ना, हा चाफ्याला खूप महत्त्व असतं, अनन्यसाधारण महत्त्व असतं। चाफ्याची माळ ही गुढीमध्ये लावली जाते। आणि अजून दुसरं एक काही तर ते कडीलिंबाचा पाला। सो आता आपण हे परत एकदा बांधून घ्या नीट प्रॉपर, आणि मग गुढी आपली उभी करूया। तर मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारे आपण गुढी तयार केलेली आहे। वरती बांबूच्या वरती आपण कलश लावलेला आहे। कलशाला ह्याने बांधून घेतला आहे सुतळीने, जेणेकरून तो हलू नये। कलशाच्या आतमध्ये आपण साडी घातलेली आहे बघा इकडे। आणि त्यानंतर दुसरं म्हणजे साडी आणि कलश बांधून झाल्यानंतर आपण जो हार आणि हे घातलेलं आहे, त्यामध्ये कसं काय आहे तर आपला नॉर्मलवाला हार आहे, आंब्याची टावळी आहे, आणि चाफ्याची ही माळ आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं हे कडीलिंबाचा पाला। आणि हा आज पाला आपल्याला खावा पण लागतो। सो आज आपल्याला हे खायचं पण आहे। आणि आपली गुढी तयार झाली, तर आपण आता आधी गुढी उभी करून घेऊया। म्हणजे रॅली दर टायमाला असते, पण रॅली ह्या वर्षी रॅली कॅन्सल केलेली आहे। पण
ह्या वर्षी रॅली कॅन्सल झाल्यामुळे बाकीची म्हणजे संगीत वगैरे आहे, सो संगीत मागे चालू आहे आणि आपली गुढी उभी राहिलेली आहे. आता आपलं सगळं झालेलं आहे. आता फक्त आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा झाली का आपण मोकळे झालो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ताट सजवलं होतं. पूजा झालेली आहे आणि गुढीलाही नैवेद्य दाखवून झालेला आहे.
बापर राम राजे। चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है। वेदितम हंस पर कर्ण जिमी कंस पर दो मलच बंस शिवाजी महाराज।